मध्य रेल्वेच्या ताफ्यात सोमवारी स्वयंचलित दरवाजांची नॉन एसी दाखल झाली आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही लोकल महत्त्वाची मानली जात असतानाच आता तिच्या अंतर्गत बदलांमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। लोकलमधील सूचनांमध्ये मराठी भाषेचा अभाव असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे। चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आलेली ही लोकल मुंबईतील कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली आहे। केंद्र सरकारच्या नियमानुसार लोकलमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषांचा वापर आवश्यक आहे। मात्र या नव्या लोकलमध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषा दिसून येत असून मराठीचा अभाव असल्याने वाद निर्माण झालाय। सध्या ही लोकल प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आली नाहीये। विविध तांत्रिक चाचण्या पूर्ण केल्यानंतर ती सेवेत आणली जाणार आहे। तर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी याबाबत काय सांगितलं आहे पाहूया। आता सध्या जी लोकल आपल्याकडे आलेली आहे, या लोकलवरती ही लोकल अद्यापपर्यंत आपण प्रवाशांच्या सेवामध्ये उपलब्ध केलेली नाही। आपल्याला जसं पूर्वी पण सांगण्यात आलेलं आहे, ही जी स्वयंचलित दरवाजाची लोकल आहे, या लोकलच्या माध्यमातून आपण आत्ता RDSOचे ट्रायल केल्यानंतर, प्रवाशांसाठीचे ट्रायल केल्यानंतर ही लोकल प्रवाशांच्या सेवेमध्ये उतरवणार आहोत। याच्यामध्ये ज्यावेळेस ही लोकल प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होईल त्यावेळेस निश्चित रूपामध्ये यामध्ये मराठीच्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थितपणे एन्श्योर केल्या जाणार आहेत। हा रेक सध्या ICFद्वारे तयार करून आपल्याकडे पोचलेला आहे आणि या रेकमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता ज्यावेळेस हा रेक सर्व्हिसेसमध्ये इंट्रोड्यूस केला जाईल त्यावेळेस नसणार आहे। सर, साधारण पाहायला गेलं तर सर्व डब्यांवरती हिंदी असेल किंवा इंग्लिशमध्ये लिहिण्यात आलं होतं, मात्र त्याच्यामध्ये कुठेही मराठीचा उल्लेख केलेला नाही आहे। त्याच्यामुळे प्रवासी संघटना असेल त्या देखील कुठे आक्रमक झालेलं पाहायला मिळतं। 2 महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत की डब्यावरती बाहेर सर्व जागी मराठीत सुद्धा लिहिण्यात आलेलं आहे। इवन जो लगेज कंपार्टमेंट आहे त्याच्यावरती देखील मराठीत लिहिण्यात आलेलं आहे। परंतु मराठी आपल्याला जसं अचूक मराठी अशी लिहिण्याची अपेक्षा आहे, ती मराठी अचूक लिहिण्यात आलेली नाही। त्यामध्ये काही चुका आहेत। निश्चित रूपामध्ये हा रेक ज्यावेळेस प्रवाशांच्या सेवेला दाखल होईल त्यामध्ये याच्यापैकी कुठलीही चूक याच्यामध्ये असणार नाही। ह्या सर्व करेक्शन्स केल्यानंतरच हा रेक प्रवाशांच्या सेवांसाठी दाखल केला जाईल। सर, साधारण कधीपर्यंत ही ट्रेन लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल? जसं मी आपल्याला काल पण सांगितलं, आता सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये RDSOचे जे COCR ट्रायल्स आहेत ते केले जातील। RDSOच्या COCR ट्रायलनंतर ते पूर्ण झाल्यानंतर ते वेगवेगळ्या स्पीडवरती आणि वेगवेगळ्या सेक्शनमध्ये केले जातात। ते पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांच्यासाठी सोयीस्कर या डब्यांमधले ऑक्सिजनची मॉनिटरिंग असू द्यात किंवा प्रवाशांना दुसऱ्या काही अडचणी याच्यात येतात का याची मॉनिटरिंग केल्यानंतर, याची सर्वे केल्यानंतर याच्यामध्ये जर काही बदल आवश्यक असले तर ते बदल पूर्ण करण्यात येतील आणि ते बदल झाल्यानंतर ही लोकल ट्रेन ही प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होईल।